तुझ्या पास्ट लाईफमधला असा कोणता स्ट्रगल आहे किंवा कोणती ती मुवमेंट आहे की ज्याच्यासाठी तू आत्ता ग्रेटफुल आहेस की ते घडलं म्हणून आज पुढचा ग्राफ बदललाय सगळा? ओ मला असं वाटतं की लग्न झाल्यावरती मी खूप लहान होते. मी 22 वर्षांची असताना माझं लग्न झालंय. हो. आणि मी घरात सगळ्यात लहान होते. आणि मला तो ॲक्सेप्टन्स यायला खूप वेळ लागला दर्शना, की माझं लग्न झालंय आता. आणि मी जरी बँकेत असले तरी सुद्धा आय वॉज व्हेरी यंग. 22 वर्ष म्हणजे काहीच नाही काहीच अगं. नाही. म्हणजे आत्ता मी 22 वर्षांच्या मुली बघितल्या तर खूपच केअरफ्री आणि अशा आहेत. मी केअरफ्रीच होते. मला लग्नानंतर घरच्यांकडनं काहीच प्रेशर नव्हतं. पण मला ते ॲडजस्ट व्हायला, की माझं लग्न झालंय, घरात ॲडजस्ट होणं नाही, लग्न झालंय हे ॲडजस्ट होण्यासाठी मला खूप वेळ लागला. आणि ते जेव्हा मी ॲक्सेप्टपेक्षा ते जेव्हा मी आणलं स्वतःमध्ये, की आता आय एम अ मॅरिड वुमन, ते जेव्हा आणल्यानंतर माझ्यासाठी प्रोसेस खूप सोपी झाली. खूपच सोपी झाली. म्हणजे तोपर्यंत मला असं वाटायचं की नाही यार, मी नाही, का माझं लग्न एवढं लवकर झालं किंवा असं व्हायचं कधी कधी. पण मग नंतर जेव्हा ते ॲक्सेप्टन्स आला ना तो, की त्याच्यानंतर मग मला, आणि इट इज नॉट इझी 22व्या वर्षी लग्न करणं आणि दुसऱ्या घरी जाणं. बरं म्हणजे काहीच मॅच्युरिटी नसते अजिबात तेव्हा. नाही. म्हणजे बिलकुल नाही. आता मी जेव्हा त्याचा विचार करते तेव्हा म्हणजे किती बावळट होते मी असा विचार करायला. पण हेच जर का माझं नंतर झालं असतं तर कदाचित मला तो जो अल्लडपणा होता किंवा ते ॲडजस्ट करण्याचा जो काय म्हणायचं आता आपण, ॲक्सेप्टन्स करण्यासाठी जो वेळ मी घेतला ना, तो मग मी मिस केला असता. पण त्याच्यातही मजा होती, कारण त्या प्रोसेसमध्ये स्वतःचे इमोशन्स समजून घेण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला स्वतःसाठी. आणि दॅट वॉज टू यंग फॉर मी की हे सगळ्या गोष्टी मी समजून घेईन. पण त्या समजल्यावरती इट बिकेम व्हेरी इझी.